नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9चे प्रकरण नंबर 3 याम भूमिती। आज आपण या व्हिडिओमध्ये या सेशनमध्ये प्रकरण नंबर 3 याम भूमितीचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण तुम्हाला नवीन आहे। आतापर्यंत तुम्हाला याविषयी काही माहीत नसेल किंवा असेलही, तुम्ही शिकून गेले पण असाल, परंतु 9वीपासून 8वीपर्यंत तर तुम्हाला या प्रकरणाविषयी काही न होतं, परंतु या इयत्तेमध्ये तुम्हाला एक नवीन अभ्यास शिकायला मिळणार आहे। याम भूमिती। याम भूमितीमध्ये बघा, आपण गणितामध्ये भरपूर शाखा बघितलेल्या आहेत। जसं की गणिताच्या विविध शाखा आहेत: बीजगणित, भूमिती, अंकगणित, मापन। बीजगणितमध्ये तुम्ही शिकतात चल, व्हेरिएबल्स एक्स, वाय, झेड, एक्सेट्रा। भूमितीमध्ये ज्या आतापर्यंत आपण जेवढ्या पण आकृत्या बघितलेल्या आहेत किंवा पाहतो, उदाहरणार्थ चौकोन असेल, त्रिकोण असेल, कोन असेल, वर्तुळ असेल, तर या सर्व आकृत्यांचा समावेश भूमिती या शाखेमध्ये येतो। तसंच अंकगणितामध्ये आपण शिकतो की 3 अधिक 2 5 होतात, किंवा आपण अंकगणिताचा उपयोग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संबंधी आपण त्या शाखेमध्ये शिकतो। मापनामध्ये आपण एखाद्या वस्तूचं घनफळ असेल, क्षेत्रफळ असेल, जे काही असेल ते आपण मापन या शाखेमध्ये शिकतो। तर तसेच एक नवीन शाखा जी तुम्ही आतापर्यंत शिकले नसाल, ती म्हणजे याम भूमिती। याम भूमिती या शब्दामध्येच याम म्हणजे उदाहरणार्थ जोडी। याम म्हणजेच काय होतो, याचा अर्थ जोडी। जसं एक्स वायची जोडी असेल, पी क्यूची जोडी असेल, तर या पद्धतीने यामचा अर्थ हा होत असतो। बघा, याचा संबंध आपल्याला कुठे येतो, तर तुम्ही संख्या रेषा शिकून गेले असाल। पहिल्या प्रकरणामध्ये आपण संख्या पद्धती शिकलो। त्या संख्या पद्धतीमध्ये एक संख्या रेषेवर अनेक विविध अनंत अशा संख्या आपण येतात शिकून गेलो आहोत। तुम्हाला हे पण माहिती आहे की संख्या रेषेवर शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या असतात आणि डाव्या बाजूला ऋण संख्या असतात, आणि मध्ये शून्य असतो, ज्याला त्याचा आरंभबिंदू किंवा उगमबिंदू असं म्हटलं जातं। तर या प्रकरणामध्ये याच संख्या रेषेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु एक वेगळ्या पद्धतीने त्या रेषेचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेला आहे। बघा, आपण शिकून गेलो की संख्या रेषेवर बिंदूचे निरूपण आपण करू शकतो। बघा, बिंदू रेषा, आपण संख्या रेषेवर आपण बिंदूचे निरूपण केलेलं आहे। प्रत्येक बिंदूला संगत संख्या आहे। जसं की आपण समजा हा काहीतरी पी बिंदू आहे, तर पी हा संगत संख्या 4 आहे, आणि प्रत्येक संख्येला संगत बिंदू म्हणजे पी पॉईंट आहे, काहीतरी पी पॉईंट आहे, पी बिंदू आहे, याला संगत संख्या आहे, आणि प्रत्येक संख्येला संगत बिंदू असतो। हे आपण शिकून गेलेलो आहोत। आणखी एक वस्तू की कुठल्याही पदार्थाचे स्थान आपण 2 संख्या रेषाच्या मदतीने दर्शवू शकतो। तर ते कशा पद्धतीने दर्शवणार, आपण 2 संख्या रेषा कशा पद्धतीने आपण दर्शवतो ते आपण शिकणार आहोत। आता ही याम भूमितीचा उगम किंवा याची जी काही विकास कसा झालेला आहे, तर याम भूमिती आली कुठून, तर बघा, तुमच्या पुस्तकात एक थोडी छोटीशी माहिती दिलेली, बघा, एक फोटो पण दिलेला आहे। याच्यात तुम्हाला एक फोटो दिसतोय, आणि त्याचं नाव रेने डिस्कार्टेस हा एक गणितशास्त्रज्ञ होता। तर या गणितशास्त्रज्ञाने, तो फ्रेंच या देशाचा होता, फ्रेंच गणितशास्त्री रेने डिस्कार्टेस ने याम भूमिती नावाची गणिताची एक नवीन शाखा विकसित केली। त्याने
त्याच्यामध्ये प्रतलात कुठल्याही बिंदूला शोधण्यासाठी आपल्याला 2 बिंदूंची आवश्यकता गरज असते आणि त्या 2 बिंदूंना याम असे म्हणतात असं त्याने शोधून काढलेलं आहे. तर तुमच्या पुस्तकात त्याविषयी माहिती दिलेली आहे. तर या अभ्यासामध्ये आपण याचा अभ्यास कशा पद्धतीने करणार तर आपण पुढे बघू. बघा, आता तुम्ही मागच्या प्रकरणामध्ये संख्या पद्धतीमध्ये शिकून गेला की आपण यामध्ये 2 संख्या रेषा घेणार. आता या ठिकाणी रेणेदा कार्तेने काय केलं की एक संख्या रेषा घेतली समक्षितिज आणि एक संख्या रेषा घेतली शिरोलंब, आणि जी समक्षितिज रेषा आहे त्याला त्याने नाव देऊन टाकलं x डॅश, आणि जी शिरोलंब रेषा आहे त्याला त्याने नाव देऊन टाकलं y डॅश. आणि या 2 ज्या संख्या जिथं छेदतायत, जिथं ते छेदनबिंदू जो असेल त्याला त्याने उगम बिंदू किंवा प्रारंभ बिंदू असं नाव दिलेलं आहे. तर संख्या रेषा तुम्ही पाहतायत एक प्रतलामध्ये या पद्धतीने त्याने एक अरेंजमेंट किंवा एक मांडणी या पद्धतीने केली आहे. समक्षितिज रेषा आणि शिरोलंब रेषा ह्या एकमेकांना त्यांच्या 0 बिंदूमध्ये छेदतात. मी तुम्हाला सांगितलं की आपण संख्या रेषा पाहिलेली आहे. 0च्या उजव्या बाजूला धनसंख्या आणि 0च्या डाव्या बाजूला ऋणसंख्या. तर या अशाच पद्धतीने 2 संख्या रेषा घेतल्या, एक समक्षितिज घेतली आणि एक शिरोलंब घेतली, आणि हे जिथं छेदतात ते अशा प्रकारे छेदतात. त्यांची मांडणी अशी केलेली आहे की एकमेकांना ते त्यांच्या 0 बिंदू, म्हणजे ही जी शिरोलंब रेषा आहे संख्या रेषा याच्या पण 0 आणि याच्या पण समक्षितिज जी रेषा आहे याच्या पण 0, ते एकमेकांना 0 बिंदूमध्ये छेदतात. अशा प्रकारे त्याने मांडणी केली आणि त्याला त्याने नाव दिलं याम समतल. बघा, याम समतल असं त्याने त्याला नाव दिलेलं आहे, प्रतल याम समतल. तर यामध्ये आपल्याला कुठल्याही बिंदूचे निरूपण सहजतेने आपण करू शकतो असं त्याने मांडलेलं आहे, आणि यालाच कार्तेजीय समतल असे सुद्धा म्हणतात, XY समतल असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर आपल्याला हे जी काही आकृती दिसते, ज्या आकृतीत समक्षितिज रेषेला x डॅश, ज्याला x अक्ष, शब्द लक्षात ठेवायचा तुम्ही, x अक्ष, आणि शिरोलंब रेषेला म्हणजेच y डॅश, ज्याला त्याने नाव दिलं y अक्ष. म्हणजेच बघा, हा जो काही समक्षितिज x डॅश असेल याला त्याने x अक्ष, आणि शिरोलंब ज्याला त्याने नाव दिले y डॅश त्याला y अक्ष असं नाव दिलेलं आहे. या दोन्ही रेषा ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूला उगम बिंदू, ज्याला नाव आपण दिलेलं आहे O, याला आपण O बिंदू नाव द्यायचं असतं. बघा, याला O नाव दिलेलं आहे. ओरिजिन, ज्याचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो ओरिजिनच्या O आपण त्याला नाव दिलेलं आहे. आता या दोन्ही अक्षांना म्हणजेच x अक्ष आणि y अक्षाला यामाक्ष हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. एक मार्काला हे प्रश्न विचारले जातात. जे शिरोलंब आणि समक्षितिज ज्या काही रेषा आहे तर x अक्ष आणि y अक्ष याला यामाक्ष असं म्हणतात. यामाक्षांचे छेदनबिंदूचे याम नेहमी, बघा हे लक्षात ठेवायचं, यामाक्षाचे छेदनबिंदूचे याम. आता 0 आणि 0 कसं काय, बघा, x डॅशचा 0 आणि y डॅशचा 0, म्हणून यांचे जे काही याम असतील ते नेहमी 0 आणि 0 असतील. आता बघा, या ठिकाणी किरण OX आणि किरण OY वर धनसंख्या असतात. बघा, किरण OX हा OX आणि OY या ठिकाणी धनसंख्या असतात. तसेच त्या अनुक्रमे x अक्ष आणि y अक्षाच्या धनदिशा ओळखल्या जातात. हे काय आहेत, त्यांच्या धनदिशा आहेत. ही दिशा त्यांची धनदिशा असते. तसेच OX डॅश आणि OY डॅश ऋण संख्या असतात आणि ते अनुक्रमे x अक्ष आणि y अक्षाच्या ऋण दिशा ओळखल्या जातात. OX डॅश आणि OY डॅश या ऋण संख्या असतात
आणि ते नेहमी ऋण दिशा ओळखले जातात. जी आकृती आपण पाहतोय ते समतलाला किंवा प्रतलाला 4 भागात विभागत आहेत. या 4 भागांना चरण हा शब्द लक्षात ठेवायचा. बघा, हा 1 भाग, हा 2 भाग, हा 3 भाग आणि हा 4था भाग. बघा, 1 2 3 4. या 2 रेषा या प्रतलाला 4 भागामध्ये विभागतात आणि या 4 भागांना चरण हा शब्द लक्षात ठेवायचा. चरण हा तुम्हाला 1 मार्काला प्रश्न विचारला जातो की समक्षितिज आणि शिरोलंबमुळे होणाऱ्या 4 भागांना काय म्हणतात, तर तुम्ही सांगायचे चरण. तर चरण असे म्हणतात, म्हणजे एकाचे 4 भाग. आता यामध्ये बिंदूचे निरूपण कशा प्रकारे आपण दर्शवितो किंवा दर्शविले जातात, तर समजा एक पी एक बिंदू आहे आणि पीला एक निश्चित संख्या किंवा पी कसा दर्शविला जातो किंवा पीची जागा या समतलात कुठे आहे हे कसे आपण निश्चित करणार. तर त्यासाठी थोडंसं आपण एक कच्ची आकृती तुम्हाला काढून दाखवलेली आहे. बघा, काढून दाखवलेली आपण कच्ची आकृती आहे. एक पी बिंदू आहे आणि या पी बिंदूला आपल्याला या प्रतलामध्ये त्याची निश्चित जागा किंवा तो समतलामध्ये कुठे आहे हे कसे निश्चित करणार. तर सर्वप्रथम पी पासून वाय अक्षावर एक रेषा म्हणजे समांतर एक अक्षाला, बघा हा पी बिंदू आहे, हा तुमचा एक्स डॅश, हा वाय डॅश, हा एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष. या पद्धतीने आपल्याला आकृती दिसते. तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वप्रथम पी पासून वाय अक्षावर, पी पासून वाय अक्ष, बघा पी पासून वाय अक्षावर एक आपण समांतर रेषा, कोणाला एक्स अक्षाला समांतर रेषा काढायची. तसेच पी पासून एक्स अक्षावर एक रेषा समांतर कोणाला असेल ती वायला. बघा, पी पासून एक्स अक्षावर, हा एक्स अक्ष आहे, इथे एक आपण समांतर रेषा काढायची कोणाला, वाय अक्षाला. इथे लक्षात, वाय अक्षाला आपण समांतर रेषा काढली. आता आपण यांना थोडं नाव देऊन टाकू. याला आपण पी पासून वाय अक्षावर जे काही आपण समांतर रेषा काढलेली एक्सला, त्याला एन नाव देऊन टाकू आणि पी पासून एक्सला जे आपण समांतर रेषा काढलेली आहे त्याला यम नाव देऊन टाकू. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल. बघा, या पद्धतीने आपण पी बिंदू जो काही तुम्हाला दिसतोय तो पी बिंदू आपण या पद्धतीने प्रतलामध्ये त्याची निश्चित जागा ठरवतोय. तर ती या पद्धतीने ठरवूया. तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, बघा समांतर बिंदू पी वाय अक्ष पीएन बराबर ओएम. बघा, पीएन बराबर ओएम बरोबर 4 आहे. याचे जे काही अंतर असेल वाय अक्षावर तर आपल्याला 4 आणि पी पासून वाय अक्षावर आपल्याला अंतर दिसतंय ते 3. तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की आपल्याला जो काही पी बिंदूची जागा आहे ती पी पासून एक्स अक्षावर त्याचं अंतर असेल 4 आणि पी पासून वाय अक्षावर त्याचं अंतर असेल 3. तर हे त्याचे याम झाले आणि पी बिंदूला आपण या पद्धतीने दर्शवू शकतो. एका प्रतलावर पी बिंदू कुठे आहे, किती अंतरावर आहे, कसा आहे, तर या ठिकाणी आपण या पद्धतीने दर्शवू शकतो. आणि हेच रेने द कार्ते याने त्याच्या एक नवीन शाखेमध्ये एक विकसित केल्यानंतर त्याने हे सगळं आपल्याला दाखवलेलं आहे. पुढे जेव्हा आपण आतापर्यंत आपण जे काही शिकलेलो आहोत त्याच्यात थोडंसं आपण पुनरावर्तन करून घेऊ. बघा, मी आतापर्यंत तुम्हाला काय काय सांगितलं हे सगळं तुम्हाला मी PDF फाईलमध्ये पण देणार आहे, PDF स्वरूपात पण देणार आहे. परंतु आपण केव्हा लक्षात राहतं, जेव्हा आपण पाहतो आणि ऐकतो तेव्हा आपल्याला हे लगेच लक्षात राहील. तर बघा, काही व्याख्या आहेत, काही आपण पॉईंट्स मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर पहिला पॉईंट्स काय येतो की कोणत्याही बिंदूच्या एक्स या हा त्याच्या वाय अक्षापासून एक्स अक्षाच्या दिशेत मोजलेले लंब अंतर आहे.
हे तुम्हाला प्रश्न विचारला जातो. जर अंतर x अक्षाच्या धन दिशेत असेल आणि जर अंतर y अक्षाच्या ऋण दिशेत असेल मोजण्यात आले तर त्याचा x याम हा नेहमी ऋण असतो. तर हे आपण तुम्हाला मी हा जो काही पॉईंट आहे तो आलेखाच्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीने दर्शवला जातो तर मी तुम्हाला सांगतो. बघा काय सांगितलं त्याने, जर अंतर x अक्षाच्या धन दिशेत हा काहीतरी पॉईंट असेल, समजा हा काहीतरी पॉईंट असेल, x अक्षावर 3 असेल. जर अंतर x अक्षाच्या ऋण दिशेत असेल, धन असो किंवा ऋण असो, ऋण काहीतरी तो 2 असेल, बरोबर, धन असेल किंवा ऋण असेल तर त्याचा x याम ऋण असतो. सॉरी, जर अंतर x अक्षाच्या धन दिशेत असेल आणि अंतर x अक्षाच्या ऋण दिशेत असेल मोजण्यात आले तर त्याचा x याम हा ऋण असतो. कोणत्याही बिंदूच्या y याम त्याच्या x अक्षापासून y अक्षाच्या दिशेत मोजलेले लंब अंतर आहे. जर ते अंतर y अक्षाच्या धन दिशेत मोजण्यात आले तर y याम धन असतो. तसेच जर ते अंतर y अक्षाच्या ऋण दिशेत मोजण्यात आले तर तो y याम ऋण असतो. एक महत्वाचा, बघा मी तुम्हाला एक बॉक्स करून दिलेला आहे, x यामला कोटी, जो काही तुमचा x याम आहे आपण बघितला, जो x याम आहे याला आपण x अक्ष पण म्हणतो, त्याच्यानंतर याला कोटी असं देखील म्हणतो आणि y अक्ष जो आहे त्याला भुज असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे 2 शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे. x याम याला कोटी आणि y याम याला भुज सुद्धा म्हणतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. बिंदूचे याम लिहिताना प्रथम x याम आणि नंतर y याम लिहिण्यात येतात. आता हे आपण हा जो काही पॉईंट आहे तो बघा, मी सगळ्यात अगोदर जेव्हा P बिंदूचे याम आपल्याला लिहायचे असतील तर नेहमी x अक्षावरचा मी अगोदर लिहिलेला आहे. बघा x अक्षावरचा 4 आणि नंतर मी y अक्षावरचा 3 लिहिलेला आहे. बघा 3, हा 4 आणि हा 3. तर नेहमी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी बरेच असे विद्यार्थी चुका करतात. बिंदूचे याम लिहिताना बघा हे याम आहे 4 आणि 3, हा x आहे, हा x आहे आणि हा y आहे. बघा हे याम आहे, याम या पद्धतीने लिहिले जातात जोडीमध्ये, कारण की x अक्षावरचा आणि हा y अक्षावरचा, तेव्हा तो याम म्हटला जातो. तर नेहमी लक्षात ठेवायचं, याम लिहिताना नेहमी x अक्षावरचाच अंतर लिहिलं गेलं पाहिजे आणि नंतरच y अक्षावरचं अंतर लिहिलं गेलं पाहिजे. बरेच असे विद्यार्थी याम लिहिताना गोड करतात, अगोदर ते y अक्ष लिहून टाकतात नंतर x लिहितात. तर अशा चुका करायच्या नाहीत. कुठलाही बिंदूचे याम लिहिताना आपल्याला सर्वप्रथम x अक्षाचाच याम लिहिला गेला पाहिजे, नंतर y अक्षाचा याम लिहिला गेला पाहिजे. तर यानंतर यामाला नेहमी कंसात लिहिण्यात येते. तर बघा मी जेव्हा P बिंदूचं जेव्हा मी निरूपण केलं प्रतलामध्ये तेव्हा आपण काय केलं होतं, त्याचे जे याम असतील ते याम आपण कशात लिहिलं होतं, कंसात लिहिलेलं होतं. बघा कंसात दिसते, आलं लक्षात, कंसात लिहिलेलं आहे. तर याला याम असं म्हणतात. तर तुम्हाला लक्षात आलं असतील. हे जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून घेणार, नाहीतर मी तुम्हाला PDF फाईल पाठवणारच आहे. त्यानंतर याच्या आधारित आतापर्यंत जे काय आपण शिकलेलो आहोत त्या आधारित बघा तुम्हाला परीक्षेमध्ये असे काही प्रश्न विचारले जातील. तर ह्या प्रश्नांना देखील तुम्हाला पाठांतर करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, कारण की एक मार्काला या पाठामध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. बघा प्रश्न असा असेल, कया देशना गणितशास्त्रीय याम भूमिती नामनी शाखा विकसावी. तर तो होता गणितशास्त्री, फ्रेंच गणितशास्त्री. कया देशना कोणत्या देशाचा होता तो, फ्रेंच गणितशास्त्री होता. आणि याम भूमितीनी शाखा विकसावणार गणितशास्त्री कोण होता, तर त्याचं नाव होतं रेने दकार्ते. फ्रेंच गणितशास्त्री कोण होता, रेने दकार्ते.
ઋણપૂર્ણાંકો સંખ્યાઓ પર સંખ્યા રેખા પર શૂન્યની ડાબી બાજુએ આવેલ હોય છે. आपण संख्या रेषा बघितली तर ऋण पूर्णांको जे काही संख्या असतील त्या संख्या रेषा डाव्या बाजूला असतात आणि धन पूर्णांक उजव्या बाजूला असतात. याम समतलात किंवा याम समतलमा दोरेली उगम बिंदूમાંથી પસાર થતી આડી રેખાને एक्स अक्ष त्यालाच आपण समक्षितिज रेषा असे सुद्धा म्हणतो. आणि याम समतलात दोरेली उगम बिंदूમાંથી પસાર થતી उभी रेखाने वाय अक्ष किंवा शिरोलंब रेखा असे सुद्धा म्हणतात. एक्स अक्ष आणि वाय अक्ष या छेदन बिंदूने उगम बिंदू किंवा आरंभ बिंदू असे सुद्धा म्हणतात. उगम बिंदूचे याम आपण मी तुम्हाला सांगितलं नेहमी 0 आणि 0 असतो, जे कंसामध्ये त्याचे याम अशा पद्धतीने लिहिलेले आहे. त्यानंतर कार्तेची याम पद्धतीमध्ये लंब समतलने કેટલા ભાગમાં વેચે છે तर त्याचे 4 भाग होतात आणि या 4 भागांना चरण असं म्हणतात. त्यानंतर एक्स अक्ष पરના बिंदू માટે वाय याम 0 હોય છે. बघा तुम्हाला आता आपण पॉइंट क्लिअर करून देतो. एक्स अक्ष पરના बिंदू માટે जर एक्स अक्षावर तुम्हाला सांगितलं की एक बिंदू आहे, काहीतरी पी बिंदू आहे, तर एक्स अक्षावर हा जो काही पी बिंदू आहे त्याच्यासाठी याम वायाम नेहमी 0 असतो. कशा पद्धतीने जर पीचे मी याम लिहायला सांगितले तुम्हाला तर एक्सच्या -4 आता वाय आपल्याला इथे दिलेला नाही. बघा इथं कसं दिलेलं होतं, पी बिंदू त्याच्या एक्स याम आणि त्याच्या वाय याम, परंतु या ठिकाणी असं काही दिसत नाहीये. तर सरळ जर तो बिंदू एक्स अक्षावर असेल तर त्याचा वाय याम नेहमी 0 असतो. परत एकदा सांगतो, एक्स अक्षावर जर समजा एखादा बिंदू आहे पी, कोणता आहे ऋण4, त्याचा एक्स याम झाला. मग आता वायामचं करायचं काय, तर वायामचं तुम्ही या ठिकाणी सरळ 0 लिहिणार. तसंच वाय अक्ष पરના बिंदू માટે एक्स याम 0 व्हायचे, याम 0 व्हायचे. बघा आता समजा इथे मी तुम्हाला वाय अक्षावर एक बिंदू दिला यम, तर मी तुम्हाला सांगितलं की याचे याम लिहा. याम आपण कंसात लिहितो, बरोबर. तर या ठिकाणी तुम्ही सांगणार की सर हा तर वाय अक्षावर आहे, बरोबर, ऋण5, ठीक आहे. मग एक्स अक्षावरचा तर बिंदू आपल्याला दिलेला नाही, मग तो नेहमी 0 लिहायचा आणि वाय अक्षावर ऋण5. लक्षात आलाच असेल, ठीक आहे. तर या पद्धतीने हे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. आता या सर्व माहितीवरून आपण स्वाध्याय 3.2 हा शिकणार आहोत. तर 3.2 चे तुम्हाला प्रश्न उत्तर त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता तुम्ही म्हणणार की सर 3.1चं करायचं काय, तर 3.1 हा तुम्ही करायचा नाही, तो कॅन्सल झालेला आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत, म्हणून 3.1 करायचं नाही. तर 3.2 हा आपल्याला दिलेला आहे. बघा स्वाध्याय 3.2 त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की खालील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहा. पहिला प्रश्न आहे याम समतलमध्ये कोणताही बिंदू दर्शविण्यासाठी, बघा याम समतलमध्ये कोणताही बिंदू दर्शविण्यासाठी समक्षितिज आणि शिरोलंब रेषांची नावे काय आहे. तर आपण एवढ्या माहितीनुसार तुम्हाला तर लक्षात आलाच असेल. तर समतला समक्षितिज रेषेला एक्स अक्ष आलं लक्षात, आणि शिरोलंब रेषेला वाय अक्ष ही नावे त्या ठिकाणी आहेत, बरोबर. दुसरा प्रश्न, या 2 रेषांनी बनलेल्या प्रतलाच्या प्रत्येक भागांना नाव काय आहे. बघा आता या 2 रेषांनी बनलेल्या प्रतलाच्या प्रत्येक भागाचे नाव, तर प्रत्येक भागाचे नाव चरण असे आहे. या 2 रेषांनी बनलेल्या प्रतलाच्या प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात. पुढचा प्रश्न, या दोन्ही रेषा ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूची नावे लिहा.
आता हे दोन्ही रेषा बघा, एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश म्हणजे समक्षितिज आणि शिरोलंब परस्पर ज्या बिंदूत छेदतात, म्हणजे त्यांचा जो काही छेदनबिंदू असेल त्या छेदनबिंदूला उगम बिंदू अथवा आरंभ बिंदू असे म्हणतात. त्याला आपण ओ मीन्स ओरिजिन. ओरिजिन हा शब्द याचा अर्थ उगम बिंदू किंवा आरंभ बिंदू, सुरुवातीचा बिंदू असा होतो, ज्याला इंग्रजीमध्ये ओरिजिन असं म्हणतात. त्याचा अल्फा म्हणजे पहिला जे काही अक्षर असेल कॅपिटल अक्षर ओ ते घेण्यात येतं आणि त्याचे याम नेहमी 0 आणि 0 ने दर्शवितात. आलं लक्षात? चला तर आता स्वाध्याय 3.2चा दुसरा प्रश्न आहे बघा. एक तुम्हाला अशा पद्धतीची आकृती दिलेली आहे. तर तुम्हाला मी सांगून देतो, या आकृतीला दाखविण्या मी तुम्हाला काही महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. तर बघा, ती आकृती बघण्या अगोदर या आकृती बघा. या आकृतीमध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. इथं लक्षात बघा, या ठिकाणी या आकृतीमध्ये तुम्हाला एक्स एक्स डॅश दिसतोय, वाय वाय डॅश दिसतोय. तर याचं काही अंतर आपण घेतलेलं नाही. हे अंदाजित या ठिकाणी एक आलेख पेपरवर मी मांडणी केलेली आहे आणि यालाच कार्तेजीय प्रतल असे सुद्धा म्हणतात. तर तुम्हाला आलेख वही या ठिकाणी आवश्यक आहे. आलेख वह्या तुम्ही घेऊन टाकायच्या आहेत. आलेख वही तुम्हाला या ठिकाणी कामात येईल, कारण की हा जे काही प्रकरण आहे आणि याचं जे काही पुढचं प्रकरण आहे ते प्रकरणाला आपल्याला आलेखाद्वारेच रिप्रेझेंट दर्शवायचे आहे, त्याची मांडणी करायची आहे. तर या पद्धतीचा तुम्ही आलेख पेपर घ्यायचा किंवा आलेख नोटबुक घ्या, ज्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर अंतरामध्ये 10 रेषा तुम्हाला दिसत आहेत. तर या पद्धतीने तुम्ही या अशा नोटबुक्स किंवा आलेख पेपर किंवा आलेख वह्या तुम्ही घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने आलेख तुम्हाला कशा पद्धतीने काढल्या जातात किंवा त्याची मांडणी कशा पद्धतीने होते तर ते आपण बघणार आहोत. बघा, एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश या ज्या काही दोन रेषा या प्रतलामध्ये मी ज्या काय काढलेल्या आहेत त्या ज्या काय आहेत त्या संख्या रेषा आहेत. संख्या रेषामध्ये या 2 रेषांमुळे प्रतलाचे 4 भागात विभागणी होत आहे, हे तुम्हाला दिसतंय, ज्याला चरण असे म्हटलं जाते. हे पण तुम्हाला लक्षात आलं. आता पुढे बघा, तुम्हाला काही प्रश्न देखील विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. बघा, जे काही पहिलं चरण आहे त्यामध्ये एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे नेहमी धन असतात. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. एक्स अक्षाचे याम आणि वाय अक्षाचे याम नेहमी धन असतील चरण 1 मध्ये. चरण 2 मध्ये एक्स अक्ष हा ऋण असेल आणि वाय अक्ष हा धन असेल. बघा, मी तुम्हाला काढून दिलेलं आहे. एक्स अक्षाचे याम आपण अगोदर लिहितो म्हणून तो ऋण लिहिलेला आहे आणि वाय अक्षाचे याम आपण धन लिहितो म्हणून तो धन लिहिलेला आहे. म्हणून एक्स आणि वायचे याम या ठिकाणी नेहमी ऋण आणि धन असतील. तिसऱ्या चरणामध्ये काय होईल बघा, एक्स यामचा तुम्हाला ऋण दिसतोय आणि वाय यामचा पण तुम्हाला ऋण दिसतोय, म्हणून एक्स आणि वाय याम या ठिकाणी ऋण ऋण असतील, दोघंही ऋण ऋण असतील. हे आपण अगोदर सांगितलेलं पण आहे की ही दिशा ऋण दिशा म्हणून ओळखली जाते. तसेच चरण 4 मध्ये बघा, आता तुम्हाला एक्स अक्ष धन दिसतोय, वाय अक्ष तुम्हाला ऋण दिसतोय, म्हणून एक्स अक्षाचे याम नेहमी धन असतील आणि वाय अक्षाचे याम नेहमी ऋण असतील. हे सांगण्याचं कारण असं आहे कारण की आपल्याला प्रश्न क्रमांक 2 स्वाध्याय 3.2चा या पद्धतीने तुम्हाला त्याचे याम लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला मी PDF स्वरूपामध्ये देणारच आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल तर थोडंसं आणखी माहिती बघू आपण. बघा, कार्तेजीय याम पद्धतीमध्ये लंब यामाक्ष एक्स आणि वाय अक्ष समतलाचे 4 भागात विभाजन करते. प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात, जे आपण या पद्धतीने तुम्हाला दिले बघा. चरण 1 2 3 4. चरणांचा क्रम रेषाखंड OX पासून उलट अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेत म्हणजे 1 2 3 रोमन अंकामध्ये दर्शविले जाते. बघा, आता चरणांचा क्रम, आता चरण आपण कसे लिहिलेले, चरण तुम्ही म्हणणार सर तुम्ही असे का लिहिले, असे उलट का लिहिले, तर OX पासून त्याची सुरुवात होते. OX पासून त्याची सुरुवात अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेमध्ये होते. बघा, चरण 1 2 3 4
म्हणून लक्षात ठेवायचं की चरण लिहिताना किंवा यामाक्ष लिहिताना चरण 1, 2, 3, 4 ही चुकीची पद्धत आहे. चरण लिहिताना किंवा यामाक्ष लिहिताना आपण x पासून सुरुवात करायची आणि त्याला चरण 1, चरण 2, चरण 3, चरण 4 असे विरुद्ध दिशेमध्ये अँटी क्लॉकवाईज दिशेमध्ये लिहिले जातात. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ते तुम्हाला एक खाली एक कोष्टक दिलेलं आहे. या कोष्टकाद्वारे तुम्ही समजून घ्यायचे आहे. बघा प्रथम चरण आता काय येतो बघा, कोन दिसतो बघा, मी कोन काढलेला आहे. कोन XOY बघा पहिलं चरण कोन. हा बघा कोन इथे निर्माण होतोय, कोन तयार होतोय, दिसतंय का? हा कोन तयार होतोय. तर XOY हा जो काही पहिला चरण म्हणजे याचा जो काही आतील भाग असेल हा आतील भाग चरण 1 चा असेल आणि ज्याचे X आणि Y याम नेहमी धन असतील. बघा मी तुम्हाला कोण X याम त्याच्या धन असेल, Y याम त्याच्या धन असेल, X याम आणि Y याम दोन्ही धन असतील. द्वितीय चरणामध्ये काय होतं बघा, कोण YOX डॅशच्या आतील भाग बघा, द्वितीय चरण YOX डॅश बघा, YO आणि X डॅश याचा जो काही आतील भाग असेल तो दुसऱ्या चरणाचा असेल. त्यामध्ये यामाक्ष ऋण आणि धन या पद्धतीने असतील. तसेच तृतीय चरण काय असेल, तृतीय चरणामध्ये X डॅश O Y डॅशच्या आतील भाग आणि त्याचे जे काही याम असेल ते ऋण असतील. चरण तिसरं त्याच्या X डॅश O Y डॅश हा जो काही आतील भाग असेल तो तिसऱ्या चरणाचा असेल आणि त्याचे जे काही याम असतील ते ऋण असतील. तसेच चौथ्या चरणामध्ये काय होणार आहे बघा, XOY डॅशच्या आतील भाग आणि त्याचं X आणि Y, X असेल त्याच्या धन आणि Y असेल त्याच्या ऋण. या पद्धतीने तुम्हाला बिंदूंचे निरूपण करताना ही माहिती लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आलं लक्षात. आता आपण प्रश्न क्रमांक 2 कडे वळू. स्वाध्याय 3.2चा दुसरा प्रश्न बघा, तुम्हाला दिलेला आहे की आकृती दिलेली एक आहे. अशी एक आकृती तुम्हाला दिसते तुमच्या पुस्तकामध्ये. पुस्तक असेल तर तुम्ही पाहू शकतात. तर पुस्तकामध्ये अशी एक आकृती दिलेली आहे. तुम्हाला मी दाखवून देतो बघा. पुस्तकात तुम्हाला प्रश्न क्रमांक हे बघा, ही आकृती तुम्हाला दिसते. प्रश्न क्रमांक 2 आहे. आकृती 3.14 पहा आणि मागितलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हीच आकृती मी आलेख पेपरावर काढलेली आहे. तर ती या पद्धतीने दिसेल. अशा पद्धतीने मी एक आकृती काढलेली आहे, पुस्तकातली आकृती आहे आणि त्याचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न आपण आता लिहिणार आहोत. मी पेनाचा उपयोग करेल कारण की तुम्हाला ते ठळक दिसावं म्हणून, परंतु तुम्ही आलेख पेपरावर नेहमी पेन्सिलीचाच वापर करायचा आहे, त्या ठिकाणी पेनाचा वापर करायचा नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पेनाचा वापर केल्यास आलेख पेपरावर तुम्हाला मार्क 0 मिळतात. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मी पेनाचा वापर करणार कारण की ते तुम्हाला व्हिडिओमध्ये ठळक आणि स्पष्ट दिसावं म्हणून, परंतु तुम्ही आलेख वहीमध्ये हा तुम्हाला होमवर्क सुद्धा असेल. जसं मी केलेलं आहे तसं तुम्ही होमवर्क घरी स्वतः सुद्धा करायचा आहे. हा आलेख तुम्ही काढायचा आहे, तुमच्या वर्ग शिक्षकांना पाठवायचा आहे. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे बिंदू बी चे याम लिहा. तर बघा, या आलेख पेपरावर मी जी काही आकृती काढलेली आहे या ठिकाणी तुम्ही बिंदू बी शोधायचा अगोदर. आता बी बघा, हे पहिलं चरण आहे, हे दुसरं चरण आहे, हे तिसरं चरण आहे आणि हे चौथं चरण आहे. तर पहिल्या चरणामध्ये X धन Y धन, दुसऱ्या चरणामध्ये X ऋण Y धन, तिसऱ्या चरणामध्ये X पण ऋण Y पण ऋण आणि चौथ्या चरणामध्ये X धन आणि Y ऋण. तर आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे बिंदू बी चे याम लिहा. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला शोधायचा आहे बिंदू बी. तर बघा, बिंदू बी दुसऱ्या चरणामध्ये आहे. तर बिंदू बी याचे याम आपल्याला लिहायचे आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याम लिहिताना
नेहमी तुम्ही काय करणार, अगोदर एक्सचे याम लिहायचे, नंतर वायचे याम लिहायचे. बघा एक्स बिंदूचं बी बिंदूचं एक्स अक्षावरचं अंतर -5 आहे आणि वाय अक्षावरचं अंतर -2 आहे. तर या ठिकाणी तुम्ही बिंदू बी चे याम लिहिणार. अगोदर एक्स अक्ष -5, नंतर वाय अक्ष 2. तर तुम्ही प्रश्नाचे उत्तर लिहिताना बिंदू बी चे याम लिहायचे आहेत, तर -5 आणि 2. आलं लक्षात? दुसरा प्रश्न, बिंदू सी चे याम लिहा. आता इथे या ठिकाणी तुम्ही काय शोधणार, बिंदू सी जो आहे 4थ्या चरणामध्ये. सी बिंदूचे याम लिहिताना एक्स अक्ष अगोदर 5, नंतर वाय अक्ष -5. बघा एक्स धन आला आणि वाय ऋण आला. तर हे झाले बिंदू सी चे याम. तर तुम्ही ते रायटिंगमध्ये पण लिहून टाकायचं. बिंदू सी चे याम असतील -5 आणि -5. पुढचा प्रश्न आहे -3 आणि -5 द्वारा दर्शविणारा बिंदू लिहा. आता बघा एक्स याम दिलेला आहे तुमच्या -3 आणि वाय याम दिलेला आहे तुमच्या -5. आता या ठिकाणी बघायचं, बघा ऋण कुठे असेल, एक्सच्या -3 आणि वायच्या -5 तो तिसऱ्या चरणामध्ये असेल. तर -3 आणि -5 हा कोणता बिंदू दर्शवतोय, ई बिंदू दर्शवतोय. तर -3 आणि -5 द्वारा दर्शविणारा बिंदू लिहा. तर तो तुम्ही लिहायचा ई. पुढचा प्रश्न 2 आणि -4. बघा -2 आहे आणि -4 आहे. धन एक्स आणि ऋण वाय, तर कुठेही राहा. बघा आता अगोदर शोधून घ्या. बघा हा 2 -2 आहे म्हणून 2 आणि -4 वाय अक्षामध्ये -4 कुठे येतो, खालच्या बाजूला. तर हा -4 कोणता बिंदू दर्शवतोय, जी बिंदू दर्शवतोय. तर 2 आणि -4 द्वारा दर्शविणारा बिंदू लिहा. तर इथे लिहायचं तुम्ही जी. आता बिंदू डी चा एक्स याम. आता फक्त या ठिकाणी एकच याम विचारलेला आहे, एक्स याम. बिंदू डी शोधा. बिंदू डी इथे आहे, तो कोणत्या चरणात आहे, पहिल्या चरणात आहे. त्याचा फक्त एक्स याम लिहायचा आपल्याला, तो आहे 6. बिंदू डी चा एक्स याम -6. बिंदू एच चा वाय याम. बिंदू एच शोधा. हा बघा तिसऱ्या चरणात बिंदू एच चा वाय याम लिहायचा. हा वाय याम काय आहे त्याच्या, -3. बिंदू यल चे याम लिहा. बघा आता यल शोधा. आपण इथे यल कुठे दिसतोय का, पुस्तकात दिसेल, पुस्तकात लिहा. बिंदू यल बिंदू तर आहेच नाही. आहे. बघा हा जो काही 5 तुम्हाला दिसतोय तो यल बिंदू आहे. माझ्या लिहायचं राहून गेला असेल. तर बघा यल बिंदूचे याम लिहायचे. आता यल बिंदूचे याम लिहिताना आता तुम्ही म्हणणार सर याचे याम कसे लिहिणार, तो तर फक्त वाय अक्षावर धन एकच बिंदू दिसतोय. तर मी तुम्हाला अगोदर सांगून दिलेला आहे की असं काही असेल तर त्याच्या जर वाय वर असेल तर एक्स त्याच्या 0 आणि वायचा जो असेल तो 5. तसंच एम बिंदूचे याम. बघा एम बिंदू कुठे दिसतो तुम्हाला, हा एम बिंदू. एम एक्स अक्षावर आहे तर वाय अक्ष त्याचा काय असेल, 0. बरोबर, एक्स असेल -3 आणि वाय असेल 0. एलचा एक्स असेल 0, वाय असेल 5. तर एम बिंदूचे याम तुम्ही लिहिणार -3, 0. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण की बघा एक्स અક્ષ પરના બિંદુ માટે y યામ 0 હોય છે અને y અક્ષ પરના બિંદુ માટે x યામ 0 હોય છે. तर हे तुम्ही या आलेखाद्वारे दर्शवू शकता. तर या पद्धतीने आपण आलेखाचा जो काही आलेख असेल तो बिंदू निरूपण कशा पद्धतीने केलं जातं, याम कसे लिहिले जातात तर तुम्ही पाहू शकतात. आणि हे जे काही प्रश्न उत्तर आहे त्यांची उत्तर आपण प्रश्न लिहिले होते, उत्तर आपण लिहिले. तर या पद्धतीने हा प्रश्न क्रमांक 2 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. 3.2 संपलेला आहे. हॅलो फ्रेंड्स, पुढे आपण आता पुन्हा याम भूमिती या प्रकरणामध्ये थोडंसं आपण बघून घेऊ परत एकदा. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याम भूमिती म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण बिंदूचे निरूपण
समतलात प्रतलात कशा पद्धतीने त्याला दर्शवलं जातं. त्याच्यानंतर काही प्रश्न उत्तर, काही व्याख्या तुम्हाला मी सांगितल्या होत्या. प्रश्न उत्तर आपण घेतले होते. प्रश्न उत्तरामध्ये जे जे काही महत्त्वाचे प्रश्न होती ते प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला होता. त्यानंतर स्वाध्याय 3.2 सुद्धा आपण सुरुवात केली होती. मी तुम्हाला 3.1 नाही करायला बोललो होतो, कारण की त्याच्यातले प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत, म्हणून त्याचा अभ्यास तुम्ही करायचा नाही. 3.2 महत्त्वाचा आहे. पहिला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. पहिल्या प्रश्नामध्ये जे काही आपण थेरी पाहिली त्या थेरीच्या आधारावर काही प्रश्न, आपल्याला 3 प्रश्न आहेत. 3 प्रश्न आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि म्हणून 3.2 हा परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा स्वाध्याय आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पण सोडवला होता. आज आपण किंवा आता आपण स्वाध्याय 3.3 कडे वळणार आहोत. परंतु त्या अगोदर 3.3 आपल्याला सॉल्व्ह करताना परत एकदा थोडंसं 2 पॉईंट्स आहेत की आलेख कसा काढला जातो आणि त्या आलेखाच्या जे काही नियम असतील काढण्याचे ते तुम्हाला मी थोडेसे 2-3 पॉईंटमध्ये समजून देणार आहे. तर बघा, ज्या बिंदूचे याम दिलेले असतील, आता याम तुम्हाला काय आहे कळालेलंच असेल. काल आपण यामविषयी शिकून गेलेलो आहोत आणि याम कोणाला म्हणतात किंवा याम कशा पद्धतीने दर्शवलं जातं तर हे तुम्हाला आता माहीत असेल. तर ज्या बिंदूचे याम दिलेले असतील त्या बिंदूंचे प्रतलामध्ये निरूपण. आता आपल्याला याम दिलेले असतील, आपल्याला अगोदरच्या प्रश्नामध्ये काय होतं, एक आलेख दिलेला होता आणि त्या आलेखाद्वारे बघा प्रश्न स्वाध्याय आपण 3.2 मध्ये आपल्याला काय दिलेलं होतं बघा 3.2 आपल्याला बिंदूंचे याम लिहायचे होते. आता आपल्याला याच्यात काय दिलेले असतील की दिलेले याम जे काही बिंदू असतील ते बिंदूंचे आपल्याला याम दिलेले असतील आणि त्या बिंदूंना आपल्याला प्रतलामध्ये निरूपण करायचे आहे. आतापर्यंत आपण स्वाध्याय 3.2 मध्ये आपण बघितलं की आपल्याला बिंदूंचे याम दिलेले होते अगोदर किंवा आपण शोधलेले पण आहेत. आता आपल्याला बिंदूंचे याम दिलेले असतील आणि त्या बिंदूंचे प्रतलामध्ये निरूपण आपल्याला कशा पद्धतीने केले जातं तर ते आपण करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काही नियमांचा अभ्यास करावा लागणार आहे. तर बघा, आपण बिंदूंचे याम ओळखू शकतो. आतापर्यंत तर आपल्याला आता एवढे समज तर आलेली असेल की बिंदूंचे याम आपल्याला ओळखता येतात. तर त्यांना प्रतलात किंवा समतलात कुठल्या जागी दर्शवू शकतो त्या कार्यपद्धतीला बिंदूंचे निरूपण असे म्हणतात. तर प्रतल किंवा समतल कुठलं आपल्याला प्रतलामध्ये त्यांची जागा कुठे आहे ते जर आपण ओळखता आलं किंवा ते जर आपण दर्शवू शकलो तर अशा कार्यपद्धतीला बिंदूंचे निरूपण असं म्हणतात. या ठिकाणी एक्स आणि वायचा क्रम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा आपण जी काय थेरी बघितली त्या थेरीमध्ये तुम्हाला मी स्पष्ट करून दिलेलं होतं की एक्स आणि वाय, बघा हा जो काही पॉईंट आहे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. एक्स आणि वायचा क्रम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण एक्स आणि वायचा क्रम जर चुकला तर आपले याम चुकतात. म्हणून एक्स आणि वायचा क्रम हा महत्त्वाचा आहे. म्हणून एक्स वायला क्रमयुक्त जोड म्हणतात. बघा, क्रमयुक्त जोड आपण काल शिकून गेलो. व्हिडिओमध्ये तुम्हाला थेरीमध्ये सांगून दिलेलं आहे क्रमयुक्त जोड कोणाला म्हणतात. क्रमयुक्त जोड कंसामध्ये एक्स याम आणि वाय याम ज्या पद्धतीने लिहिलं जातं त्याला क्रमयुक्त जोड म्हणजे जोडी. जी काय जोडी आहे ती जोडी आपण या पद्धतीने लिहू शकतो. तर आपण आता पुढे सुरुवात करणार आहोत. तर चला, आता आपण थोडंसं आणखी 2 पॉईंट आहेत. आलेख कसा काढला जातो, आलेख काढण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला आली पाहिजे, आलेख काढता आला पाहिजे. आलेख काढण्यासाठी बघा या पद्धतीने तुम्ही एक आलेख पेपर घ्यायचा. आलेख पेपर आता तुम्हाला सगळं समजलेलंच आहे. आलेख पेपर कोणाला म्हणतात मी तुम्हाला थेरीमध्ये त्याचे इंट्रोडक्शन, त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर बघा, हा एक आलेख पेपर आहे.
आणि आलेख पेपरावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढायचा. एक्स अक्ष आणि वाय अक्ष तुम्हाला आता समजून गेलेला असेल बघा. समक्षितिज आणि शिरोलंब रेषा या काय आहेत, एक्स अक्ष आणि वाय अक्ष. आपण एक प्रतल आहे, एक प्रतल म्हणजे एक आलेख आहे, आलेख पेपर आहे, ते तुम्ही अंदाजित काढू शकतात. या ठिकाणी आपल्याला माप घेण्याची गरज नाही. असं मध्ये कुठेच तरी तुम्ही त्याची सुरुवात करू शकतात. तर बघा हा आपण काढला एक्स अक्ष किंवा समक्षितिज रेषा. बघा समक्षितिज रेषा काढलेली आहे आणि मध्ये आपण कुठे पण अंदाजित हा काढलेला आहे वाय अक्ष. बघा हे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं माप घेण्याची गरज नाही. परंतु जी काही रेषा तुम्ही घेताय ती रेषाच आली पाहिजे. मध्ये कुठे पण तुम्ही ती रेषा किंवा संख्या रेषा दर्शवू शकत नाहीत. म्हणून जी आपण रेषा सिलेक्ट करतोय त्या रेषेवरच हे आखलं गेलं पाहिजे. तर बघा हा एक्स डॅश, एक्स हा नेहमी उजव्या बाजूला असतो आणि एक्स डॅश हा नेहमी डाव्या बाजूला असतो. वाय हा नेहमी वरच्या बाजूला असतो आणि वाय डॅश हा खालच्या बाजूला असतो. तुम्हाला माहिती आता की जिथे हे दोन्ही रेषा संख्या रेषा जिथे छेदतात तर त्या संख्या रेषा किंवा समक्षितिज आणि शिरोलंब जिथे छेदतात बघा एक्स डॅश ओ वाय एक्स डॅश ओ एक्स आणि वाय ओ वाय डॅश हे जिथे पण छेदतील त्याला आपण ओ नाव देतो. ओ नाव याचे याम तुम्हाला माहिती आहेत आता, 0 आणि 0. ओ एक्स आणि ओ वाय हे प्रथम चरण आहे. हे आहे चरण 1, प्रथम चरण आहे. तर या ठिकाणी प्रथम चरणामध्ये तुम्हाला माहिती आहे एक्स पण धन असतो आणि वाय पण धन असतो. तर 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत घेऊ आपण, काय हरकत नाही. तुम्ही अंदाजित घेऊ शकतात. त्याचं काही आपल्याला जे काही याम दिलेले असतात त्याच्यावरने आपण ठरवायचं. आणि वाय हा काय असतो, धन असतो. म्हणून 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आता हे आपण जे काही संख्या रेषांवर संख्या घेतलेल्या आहेत या कशा घ्यायच्या बघा. 1 सेंटीमीटर बराबर 1 एकम घ्या. हे प्रमाणमाप असतं. हे प्रमाणमाप तुम्ही इथे लिहायचं. प्रमाणमाप बघा, प्रमाणमाप लिहितात ना, हे प्रमाणमाप लिहिलं जातं. हे लक्षात ठेवा. याचा अभ्यास तुम्ही पुढच्या प्रकरणामध्ये करणारच आहात. परंतु हे प्रमाणमाप आहे. प्रमाणमाप आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. 1 सेंटीमीटर बराबर 1 एकम. आलं लक्षात? एक प्रमाणमाप असतं. आता 1 सेंटीमीटर म्हणजे हा जो काही तुम्हाला बॉक्स दिसतोय बघा, 0 ते 1 ही जे काही अंतर आहे हे 1 सेंटीमीटरचं आहे. 1 सेंटीमीटरचं. आणि 1 एकम 1 2 3 म्हणजे आपल्याला या ठिकाणी 1 2 3 4 5 या पद्धतीने संख्या घ्यायच्या आहेत. असं नाही घेता येणार की 1 2 4 6 8 ह्या अशा पद्धतीने. 1 एकम म्हटलेला आहे. 2 एकम असतं, 3 एकम. 2 एकम म्हणजे काय की तुम्ही हे जे काही 1 सेंटीमीटर अधिक 1 सेंटीमीटर प्लस 2 सेंटीमीटर आणि नंतर तुम्ही या 2च्या जागी 1 घेणार तेव्हा ते 2 एकम होतं. हे लक्षात ठेवायचं. पुढे आपल्याला माहिती आहे ओ एक्स डॅश म्हणजे संख्या रेषेच्या डाव्या बाजूला 0च्या नंतर ऋण संख्या असतात. 1 2 3 4 5 6 7 8. आणि एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी घोड करतात. तर बघा काय घोड करतात, 1 इथून सुरुवात होतो, उलट विद्यार्थी इकडनं सुरुवात करतात. हे चुकीचं आहे. 0 नंतर 1 संख्या येईल, नंतर 2, नंतर 3 असे नाही होणार की 0 नंतर किंवा इथून तुम्ही सुरुवात केली तर 1 2 3 4 5 6 7 8. आता 0 नंतर 8 तर येणार नाही, ऋण 8 तर येणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी हे खास लक्षात घ्यायचं आहे की 0 नंतर जेव्हा आपण ऋण संख्या हे दर्शवतो तेव्हा काय होतं,
1 पासून सुरुवात होते आणि उलट सुरुवात झालेली आहे, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर खालच्या बाजूला -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8 या पद्धतीने आलेख आपण आखलेला आहे. चरण पहिलं, चरण दुसरं, हे चरण तिसरं आणि हे चरण चौथं. 4 चरण आपण काल शिकून गेलेलो आहोत. कोणत्या चरणामध्ये कशा संख्या येतात हे तुम्हाला काल मी समजवलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 1 स्वाध्याय 3.3चा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 3.3 मधला पहिला प्रश्न असा दिलेला आहे बघा. आपल्याला काही याम दिलेले आहे. -2, 4, 3, 1, -1, 0, 1, 2 आणि -3, -5. तर बिंदू कोणत्या चरणात आहे किंवा कोणत्या अक्षावर आहे हे आपल्याला तपासायचे आहे. आणि नंतर बिंदूंना याम समतलात दर्शवून तुमचे उत्तर तपासा. आता आपण काय करणार, अगोदर बिंदू तपासून घेऊ आणि त्यांची उत्तरं बिंदू आपण निरूपण केल्यानंतर लिहू, तर तुम्हाला सोपं होईल आणि समजायला पण काही हरकत नाही, समजायलाही व्यवस्थित. ठीक आहे. तर आपण आता प्रश्न सोडवणार आहोत. तर प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खास लक्ष द्यायचं आहे, कारण की हा प्रश्न महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कारण की बिंदूंचे निरूपण करता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. बघा, आपल्याला बिंदूंचे निरूपण आपण अगोदर करणार, नंतर ते कोणत्या चरणात आहेत ते आपल्याला लगेच लक्षात येईल. तर बघा, -2, 4. तर -2 आणि 4, -2 हे काय एक्स आणि 4 हा काय वाय. हा एक्स याम असेल, हा वाय याम असेल. तर एक्स आहे -2, एक्स अक्षावर -2 कुठे दिसतोय, हा. आणि वाय अक्षावर -4 आहे. तर वाय अक्ष बघा, हा वाय अक्ष आहे आणि ते कुठं आहे -4, हा 4. हा -2 आणि हा 4 म्हणजे तो बिंदू या ठिकाणी येईल. आता आपल्याला या ठिकाणी बिंदूंची नावं दिलेली नाही, तर ते आपल्या पद्धतीने आपण देऊ शकतो. तर आपण बघा, -2 आणि -4 याला काय करणार, ए बिंदू नाव देऊन टाकू. ठीक आहे. तुम्ही याला या पद्धतीने पण घेऊ शकतात. बघा, या बिंदूपासून तुम्ही एक्स अक्षावर एक लंबरेषा टाकू शकता जी वाय अक्षाला समांतर असेल, आपण अगोदर शिकून गेलेलो आहोत. आणि ए बिंदूपासून या वाय अक्षावर लंब टाकणार जो एक्स अक्षाला समांतर असेल. हा झाला पहिला बिंदू. दुसरा आहे बघा, इथे एक्स पण धन आहे, वाय पण धन आहे. आता धन असतील ते पहिल्या चरणात येतात. तर बघा, एक्सच्या 3 आणि वायच्या 1 दोन्ही धन. हा 3 आणि हा 1 बघा, हा 3 आणि हा 1 या ठिकाणी तो बिंदू येईल. एक्स अक्षाचा 3 आणि वाय अक्षाचा 1 म्हणजे या बिंदूपासून यांचं अंतर असेल, याला आपण बी नाव देऊ. आलं लक्षात. बी बिंदूपासूनचे अंतर एक्स अक्षावर किती आहे, 3 आणि वाय अक्षावर किती आहे, 1. तर या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात. या रेषा तुम्ही नाही काढल्या तरी चालेल आणि काढणार तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला ते लक्षात येईल. पुढचा बिंदू आहे बघा. आता या ठिकाणी तुम्हाला बोललो तुम्ही एक्स याच्या दिलेला आहे आणि वायचा काय दिलेला आहे, 0. तर आपल्याला हा कुठे येईल, एक्स अक्षावर येईल. एक्स अक्षावर काय आहे, तो -1. तर एक्स अक्षावर या ठिकाणी तो बिंदू आपल्याला मिळेल, त्याला सी नाव देऊ. कारण की त्याचा वायाम काय आहे, 0 आहे. तर एक्स काय आपल्याला दिलेला आहे, -1. तर तो एक्स अक्षावरचा बिंदू आहे असं त्याला म्हणतात. इथं तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेले कोणत्या अक्षावर, बघा कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर, तर अक्षावर म्हणजे एक्स अक्षावर सी बिंदू आहे. एकदम सोपा प्रश्न. बघा, नंतर आहे 1 आणि 2 दोन्ही धन संख्या आहेत. एक्स पण धन आहे, वाय पण धन आहे. तो पहिल्या चरणात येईल. एक्सच्या 1 आणि वायच्या 2 हा तो बिंदू असेल, त्याला आपण डी नाव देऊ. येत्या लक्षात, समजतंय मला तरी वाटतंय तुम्हाला समजत असेल. नसेल समजत तर तुम्ही मेसेज टाकू शकतात तुमच्या वर्ग शिक्षकांना, ते मला कळवतील की हा प्रश्न आम्हाला समजलेला नाही, तर तुम्ही परत समजावा, पर्सनली केला तरी चालेल. ठीक आहे. आणि शेवटचा बिंदू आहे -3, -5. आता दोन्ही ऋण आहेत बघा, एक्स पण ऋण आहे,
ठीक आहे, आणि वाय पण ऋण आहे. तर आता एक्स पण ऋण आणि वाय पण ऋण, तर दोन्ही ऋण असतील तर ते कोणत्या चरणात येतात? तिसऱ्या चरणामध्ये. तर एक्सच्या आहे ऋण 3 आणि वायच्या आहे ऋण 5. हा एक्सच्या ऋण 3 हा वायच्या ऋण 5 तो हा बिंदू असेल. बघा ऋण 3 हा ऋण 3 एक्सच्या आणि हा ऋण 5 वायच्या. तर आपण ABCD आणि हा असेल ई बिंदू. आलेख तुम्हाला समजलेला असेल, आय होप सो. या पद्धतीने आलेख तुम्ही काढायचे आहे. तर लक्षात आलाच असेल तुम्हाला आता. ठीक आहे, आता आपण काय करणार, ते बिंदू तपासण्यासाठी आपण त्यांची उत्तरे लिहिणार. बघा आता मी तुम्हाला जसं उत्तर लिहितोय तसं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे. आलं लक्षात? तर आपण काय करणार, 1 नंबर टाकू. आपण पहिला बिंदू ए दिलेला आहे. ए बिंदू आहे ऋण 2, 4. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, बिंदू कोणत्या चरणात आहे. अगोदर आपण चरण लिहू. चरणात कोणत्या चरणात आहे बघा, हा कोणता चरण आहे, ए बिंदू कोणत्या चरण आहे, दुसऱ्या चरणात. मग तिथं लिहायचं तुम्ही द्वितीय चरण. द्वितीय चरण येतं लक्षात. दुसरा बिंदू बी बिंदू. बी बिंदू कोणता आहे, 3 आणि 1 कोणत्या चरणात आहे तो. बी बिंदू बघा कोणत्या चरणात आहे, पहिल्या चरणात. तर प्रथम चरण. पुढचा आहे तिसरा ऋण 1 आणि 0. आपण त्याला सी नाव दिलेलं आहे. सी बिंदू कोणत्या चरणात आहे बघा, इथे सी बिंदू चरणात नाहीये, तो अक्षावर आहे. येतं लक्षात, तो चरणात नाहीये, तो अक्षावर आहे. म्हणून या ठिकाणी सी बिंदू लिहायचा एक्स अक्षावर. एक्स अक्षावर. आणि चौथा बिंदू आहे डी बिंदू. डी बिंदू आहे 1,2. तो कोणत्या चरणात आहे बघा, डी बिंदू कुठे आहे, डी बिंदू आहे प्रथम चरणात. म्हणून तुम्ही लिहिणार इथे प्रथम चरण. समजतंय, येतं लक्षात. शेवटचा बिंदू आहे 5वा ई बिंदू ऋण 3 ऋण 5 कोणत्या चरणात आहे बघा, ई बिंदू कोणत्या चरणात आहे, तिसऱ्या चरणात. तर इथे तुम्ही लिहायचं तिसऱ्या चरणात. आता तुम्हाला लक्षात आलाच असेल. स्वाध्याय 3.3चा प्रश्न या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्याचा आलेख पण काढलेला आहे. हा आलेख तुम्ही स्वतः काढायचा आहे आणि होमवर्क असेल तुम्हाला, तुम्ही परत राईट डाऊन करायचा. हा प्रश्न तुम्ही परत तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचा. कारण की हे तुम्हाला पण समजलं पाहिजे आणि आपल्याला समजतं किंवा जेव्हा आपण ती कृती स्वतः करतो तेव्हा आपल्याला समजेल. ओके. ठीक आहे, तर आता आपण दुसरा प्रश्न बघू. बघा प्रश्न आता थोडासा वेगळा आहे. आतापर्यंत आपल्याला याम दिलेले होते बघा, अशा पद्धतीचे याम होते, हे याम होते. आता यामच दिलेले आहेत, परंतु थोडंसं वेगळ्या पद्धतीने दिले. काय आपल्याला एकदम म्हणजे असा काही विशेष प्रश्न नाही आहे, प्रश्न तोच आहे. आलेख पेपरावरच दर्शवायचा आहे, परंतु थोडासा वेगळा आहे. तर वेगळा काय आहे, फक्त या ठिकाणी तुम्हाला कोष्टक दिलेला आहे. कोष्टक आहे, याम तेच आहेत बघा, एक्स आणि वाय. एक्स आणि वायचे बिंदू आहे ते बघा, एक्सच्या 2 असेल, वायच्या 8 असेल. म्हणजे आपण या पद्धतीने लिहू ऋण 2 8. हे यामच आहे, फक्त ते कोष्टकात दिलेलं आहे. एक टेबल दिलेला आहे, कोष्टक दिलेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला आलेख काढायचा आहे. तर बघा त्याच पद्धतीने जसा आपण अगोदरचा आलेख काढला होता तसाच आपण आखणार आहोत. बघा हा वाय अक्ष, आलेख पेपर घ्यायचा, वाय अक्ष घ्यायचा. ठीक आहे, हा एक्स अक्ष तुम्हाला समजण्यासाठी थोडा मी खाली घेतो, त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. हा असेल एक्स अक्ष, समक्षितिज आणि शिरोलंब याला आपण नाव देऊन टाकू एक्स, एक्स डॅश, वाय, वाय डॅश. ठीक आहे, प्रमाणमाप तेच असेल 1 एकम बराबर 1 सेंटीमीटर. तर आपण इथे घेणार 1 2
3 4 5 5पर्यंत घेऊ आपण, कारण की लहान संख्या आहेत. तर लहान संख्या काय असतील तिथं आपण पुढच्या प्रकरणात शिकणार आहोत. ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5. आलं लक्षात? वरच्या दिशेला 1 धन असतील, 2 3 4 5. खालच्या दिशेला ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5. बघा, आलेखाची तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुमच्यासाठी कामात येईल. म्हणून आलेख प्रत्येकाने काढायचाच आहे, प्रत्येकाला कंपल्सरी आहे, कारण की परीक्षेमध्ये 4 मार्काला हा आलेख विचारला जातो. पुढच्या जो काही प्रकरण असेल तो पूर्ण आलेखावर आहे, आधारित आहे. म्हणून आलेख हा प्रत्येकाला जमलाच पाहिजे. आलेख याने प्रत्येकाने तो काढलाच पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्यांना जमेल अशा पद्धतीने मी काढण्याचा प्रयत्न करतोय. तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही शेअर करू शकतात. ठीक आहे? तर या पद्धतीने आपण आलेखाची मांडणी केलेली आहे. आता थोडंसं वेगळं काय, आपल्याला एक कोष्टक दिलेलं आहे. याम जसेच्या तसेच असतील, एक्स आणि वायच्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला काही दुसरं करायचं नाही. म्हणून काय करणार आपण आता, याम घेऊ. बघा, एक्सच्या ऋण 2 आणि वायच्या 8. आता बघा, एक्सच्या ऋण 2 एक्स अक्ष, ऋण 2 कुठे? हा ऋण 2 मिळाला. ऋण 2 आणि वायच्या 8 आहे. सॉरी, आपल्याला वाढवावं लागेल. 6 7 8. ओके, ठीक आहे. 8 पर्यंत वाढवला आपण, काय हरकत नाही. तुम्ही ऍडजस्ट करू शकतात वाय एक्स आणि वायच्या संख्या बघून. ठीक आहे? तर एक्सच्या ऋण 2 आणि वायच्या 8, वाय अक्षाचा 8 हा तो बिंदू असेल. आलं लक्षात? याला बिंदूचे नावं दिलेले नाहीत, मग आपण काय करणार, ए बिंदू देऊन टाकणार. आपल्याला प्रश्न काय बघा, खालील कोष्टकात बिंदूचे प्रतलात योग्य एककाचे स्केलमाप अंतर अक्षर घेऊन एकसा बिंदूंचे निरूपण करा. फक्त तेवढं विचारलेलं आहे, म्हणून आपल्याला काही चरण वगैरे लिहायची गरज नाही. चला, पहिला बिंदू झाला. दुसरा आहे ऋण 1 आणि 7. एक्स अक्षाचा ऋण 1, एक्स अक्षाचा ऋण 1 आणि वाय अक्षाचा 7. इथं लक्षात, ऋण 1 एक्स अक्षाचा आणि हा 7 वाय अक्षाचा. हा बिंदू असेल बी. तुम्ही रेषा पण काढू शकता. रेषा काढण्यासाठी काही अट नाही, नुसतं बिंदूंचे निरूपण करायचे. म्हणून आपल्याला हे तुम्हाला जमेल, किंवा थोडंसं प्रॅक्टिससाठी तुम्ही अशा पद्धतीचा उपयोग करू शकतात. आणि सरळ तुम्ही बिंदूंचे निरूपण केलं तरी सुद्धा काही हरकत नाही, चालेल. सगळं या पद्धतीने केलं तरी चालेल. ठीक आहे? पुढचं आहे, आता बघा, एक्स 0 आहे आणि वाय इथे पॉईंटमध्ये. आता काय करणार बघा, ऋण 1.25. आता 1.25 कसा घेणार हे एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या. एकदम सोपं आहे. बघा, आता एक्स आपल्याला 0 दिलेला म्हणजे तो एक्स अक्षावर नाही, बरोबर. तो वाय अक्षावर आहे आणि तो कसा आहे, ऋण आहे, म्हणजेच तो खालच्या बाजूला आहे. 1.25. बघा, आता लक्ष द्या. तुम्हाला जे 10 ओळींचं आलेख पेपर घेण्याची जी काही आमच्या मागचा जो काही हेतू असतो तो हाच असतो की आपल्याला पॉइंटचे जे काही प्रश्न असते ते पॉइंटचे प्रश्न कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो, तर हेच आपल्याला त्या ठिकाणी बघायचं असतं. आता एकदम व्यवस्थित बघा. तर बघा, या ठिकाणी काय होणार, हा 1.25 घ्यायचा, हा 1 असेल. याच्या 10 ओळी आहेत. 10 ओळी म्हणजे काय असतील ते 10 एकक, म्हणजे 1 2 3 जी एकदम बघा, एक मध्ये थोडीशी डार्क रेषा असते, ती 5वी रेषा म्हटली जाते. म्हणजे 1.5 झाला तो, 1.5 ऋण 1.5. ठीक आहे, 1.5 झाला. आता आपल्याला 1.25 पाहिजे, म्हणजे 1.5 म्हणजे 1.50. ठीक आहे, तर बघा आता 1.25 कसा घेणार, हे 1.5 बराबर 1 2 झाले. आणि तुम्ही काय करणार, आता 2.25 तर आपल्याला काही घेता येणार नाही, कारण की अर्धी रेषा तर या ठिकाणी नसते. म्हणून जी काही तिसरी रेषा आहे त्या तिसऱ्या रेषेवर तुम्ही हा अक्ष दर्शवायचा. आलं लक्षात, हा सी बिंदू असेल. येतं लक्षात, एकदम सोपा आहे. बघा, 1 पासून तर 2 म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये जी काही डार्क रेषा असते ती 5वी रेषा असते. जे 1.5 त्याला म्हटलं जातं. हे जर 2 असेल तर 2.5, 3 असेल तर 3.5, 4 असेल तर 4.5. बघा, 4, 4, 4.5, 5.
1, 1.5, 2, 2, 2.5, 3 या पद्धतीने. ठीक आहे. तर 1.25 घेताना आपण काय करणार, 1 नंतर 3 रेषा मोजायच्या, लहान लहान ज्या रेषा आहेत 1, 2, 3, तिसऱ्या रेषेवर पॉईंट ठेवून द्यायचा. सोपा प्रश्न आहे. नंतर आहे 1 आणि 3, एक्स अक्षाच्या धन 1 आणि वाय अक्षाच्या धन 3, तर तो या ठिकाणी येईल. हा असेल डी बिंदू. आणि लास्ट बिंदू ई, एक्सचा असेल 3 धन 3 आणि वायचा असेल ऋण 1. तर बघा, एक्सचा हा धन 3 आणि वायचा हा ऋण 1, तर तो हा बिंदू असेल आणि हा बिंदू असेल ई. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. काही प्रॉब्लेम असतील तुम्ही तुमच्या पद्धतीने